या विधेयकावरील चर्चेत आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी भाग घेत आपली भूमिका मांडली। आजच्या दिवसाच्या चर्चेची सुरुवात द्रमुक खासदार कनिमोळी यांनी केली। हे विधेयक महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ असल्याचं दाखवलं जात असलं तरी प्रत्यक्षात ती भारतीय संघराज्य रचनेविरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला। महिला आरक्षण मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडणं महिलांवर अन्याय करणार असल्याची टीका काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केली, तर काँग्रेस पक्ष सामाजिक परिवर्तनाला कायमच आडकाठी करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी केला। सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास ही पंतप्रधान मोदी यांची दूरदृष्टी आहे आणि ही 3 विधेयकं हीच दूरदृष्टी पूर्ण करण्याच्या उद्देशानं आणली आहेत असं ते म्हणाले। तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकांदरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनाची गरज होती का असा प्रश्न विचारला। हे अन्यायकारक आणि दुर्दैवी असल्याचंही म्हटलं। जर केंद्राला महिलांना न्याय द्यायचा असेल तर त्याने मुलींच्या शिक्षणासाठी काम केलं पाहिजे असं समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव म्हणाल्या। शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी मतदारसंघांची पुनर्रचना न करता संसदेच्या सध्याच्या क्षमतेनुसार महिला आरक्षण लागू करण्याची मागणी केली। राष्ट्र उभारणीत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ही एक ऐतिहासिक संधी आहे असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितलं। या विधेयकांवर लोकसभेत कालही रात्री 1 वाजून 20 मिनिटांपर्यंत चर्चा सुरू होती।